बोला भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहूजी महाराज की। आज आपण सर्वजण या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आज येथे एकत्र जमलो आहोत। खरं तर हा ऐतिहासिक असा दिवस आहे, कारण कोल्हापूरमध्ये आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही महायुतीतले असणारे, एनडीए मधले असणारे सर्व घटक पक्ष आणि महाराष्ट्रातील असणारे महायुतीमधले घटक पक्ष या सर्वांची या ठिकाणी युती आहे। खरं तर इथल्या सर्व नेते मंडळींचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की अतिशय सकारात्मक दृष्ट्या त्यांनी या सर्व वाटाघाटी केल्या आणि आज या महायुतीचा नारळ हा वाढवण्यासाठी सुद्धा मला या ठिकाणी आमंत्रित केलं। खरं तर मी फार विचार करत होतो की एवढ्या सहजपणे या ठिकाणी महायुती कशी काय झाली, परंतु माझ्या लक्षात आलं की या कोल्हापूर वासियांच्या वरती गेल्या वर्षानुवर्ष जो अन्याय झालाय तो जर दूर करायचा असेल तर कोल्हापूरकरांना एकत्र आणणं आणि महायुतीच्या माध्यमातून एकत्र आणणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून सर्व कोल्हापूरकर आज एकत्रित झाले, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार हे केंद्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार, आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एनडीएचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे एक विचाराचं असणारं सरकार तुम्हाला आम्हाला सर्वांना या कोल्हापूरच्या असणाऱ्या या निवडणुकीमध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ज्याला म्हणतात त्या जर पूर्ण करायच्या असतील, गतिमान पद्धतीने पूर्ण करायच्या असतील तर खऱ्या अर्थाने महायुतीचा महापौर होणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी आल्यानंतर सर्व नेते मंडळींशी बऱ्याच वेळ चर्चा केली आणि मग त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा करत असताना लक्षात आलं की अतिशय चांगली तयारी आहे। निवडणुकीला 10 ते 11 दिवस शिल्लक आहेत। आपण सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करायला आलो आहे की आपल्यामधला असणारा समन्वय हा अतिशय चांगला असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जिंकायचं आहे, महायुतीचा महापौर करायचा आहे, त्यामुळे आपला मधला समन्वय चांगला असणं हे अत्यंत गरजेचं आहे। सर्व महायुतीचे उमेदवार 81च्या 81 महायुतीचे उमेदवार जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकून आणायचे असतील तर भारतीय जनता पार्टी असेल, आपल्याकडे असणारी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या तीनही कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या बूथवर एकत्रपणे काम करण्याची गरज आहे।
एकत्रपणे काम याचा अर्थ त्या प्रत्येक बूथवरती आपल्याला 51% लढाई जिंकायची आहे। याचा अर्थ 50%पेक्षा अधिक झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान हे महायुतीच्याच उमेदवाराला कसं मिळेल याच्यासाठी मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे। प्रत्येक प्रभाग पूर्वीच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका या सेपरेट प्रत्येक नगरसेवक अशा पद्धतीच्या होत्या, परंतु आत्ताच्या या निवडणुका या प्रभागनिहाय आहेत। त्यामुळे प्रत्येक प्रभागाचा कोणीतरी एक प्रमुख, महायुतीचा प्रत्येक पक्षातील असणारा प्रमुख एक करणं आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी मतदान हे 50%पेक्षा जास्त कसं मिळेल याची पूर्ण प्लॅनिंग हे आपल्याला करणं हे अत्यंत गरजेचं आहे। व्यासपीठावरील सर्वजण यांना इथल्या असणाऱ्या, कोल्हापूरच्या असणाऱ्या समस्यांची अत्यंत जाण आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल की या महानगरपालिकेमध्ये असणारी काही मंडळी की त्यांनी केलेला भ्रष्टाचार, या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत आहेत। परंतु माणसाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या हातामधील असणारा मोबाईल की जो आपल्याबरोबर नेहमी असतो, तो आपल्याला नेहमी माहिती देण्याचं काम करत असतो। आपल्याबरोबर आपल्याला कम्युनिकेशनचं सुद्धा सर्वात मोठं साधन म्हणून तो काम करत असतो। परंतु तो मोबाईल आपल्याला रोज चार्ज करावा लागतो, सकाळी किंवा संध्याकाळी। आपण जर त्याला चार्ज केला नाही तर तो मोबाईल बंद पडतो, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। कार्यकर्त्यांनो, पदाधिकाऱ्यांना मी विनंती हेच करायला आलो आहे, मतदारांना सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या योजना, त्याचबरोबर महायुतीच्या असणाऱ्या या सरकारमधल्या योजना यांची वारंवार आठवण करून देणं। हे 10 दिवस जे आहेत, देशाचे पंतप्रधान 16 तास काम करतात। आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ही सर्व मंडळी जास्तीत जास्त वेळ हे सामान्य जनतेच्या हितासाठी सरकार म्हणून देतात। ही सर्व मंडळी एवढा वेळ देतात। आपणही कार्यकर्ता म्हणून या 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळ, 10 तासापेक्षा जास्त वेळ हा आपण मतदारांपर्यंत घरोघरी जाण्यासाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे। कार्यकर्त्यांनो, आपण लोकांपर्यंत जाऊन प्रत्येक योजना ही सरकारने का केली, केंद्रातल्या सरकारने गरिबी हटाओ याचा फक्त नारा दिला नाही, 25 कोटीपेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं। प्रत्येक गरीब की जो कधीही उपाशी झोपू नये म्हणून 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे की या सगळ्यांना मोफत धान्य देण्याचं काम सुद्धा केंद्रातलं सरकार करत आहे। प्रत्येक गरीब त्याचा इलाज मोफत झाला पाहिजे म्हणून आयुष्यमान कार्ड हे देऊन त्यांचा इलाज 5 लाख रुपयापर्यंतच्या इलाजाची व्यवस्था जर कोणी केली असेल तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातलं असणारं महायुतीचं सरकार यांनी केलं। या अशा अनेक प्रत्येक योजना या केंद्र आणि राज्याच्या पुरस्कृत असणाऱ्या योजना, या योजना महायुतीच्याच माध्यमातून झाल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाताना फक्त घराच्या बाहेरून आपण त्यांच्याशी चर्चा करू नका। 5 मिनिटं बसून तिथल्या असणाऱ्या मतदाराला आपल्याला समजून सांगायचं आहे की बाबा रे, महायुतीला मतदान हे एखाद्या भागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही, हे नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही आहे। तुमच्या, आमचं, सर्वांचं येणाऱ्या काळातील पुढच्या पिढीचं भविष्य जर तुम्हाला, आम्हाला सर्वांना उज्ज्वल करायचं असेल, गतिमान करायचं असेल, इथल्या असणाऱ्या प्रत्येक समस्यांना जर तुम्हाला उत्तर काही असेल तर ते उत्तर म्हणजे महायुती आहे, हे आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे। आपण जाणता अनेक विषय
या भागामधील प्रलंबित आहे. मगाशी बोलताना अनेक नेत्यांनी सांगितलं महानगरपालिकेमध्ये ताकदीने सांगून इथल्या असणाऱ्या रस्त्यांना जे खड्डे पडले होते ते खड्डे बुजवण्यासाठी ताकदीने पालकमंत्र्यांनी सांगितलं. अरे हे सर्व रस्ते तुम्हाला आम्हाला सर्वांना कायमस्वरूपी 25 वर्ष टिकतील असे काँक्रिटीकरणात करायचे आहेत, हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आपण लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी सहजपणे शक्य आहेत. ही संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिका ही या पूर्णपणे देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, त्याचबरोबर अजितदादा, हे महायुतीच्या नेत्यांना आपण सर्वजण कोल्हापूरकरांनी रोज घोषणा दिली पाहिजे की आपण महायुती म्हणून ही पूर्णच्या पूर्ण महानगरपालिका दत्तक घ्या आणि आम्हा सर्व कोल्हापूर वासियांना येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या असणाऱ्या या सर्व योजना, एअरपोर्ट असेल, जे या ठिकाणी प्रलंबित असणाऱ्या प्रत्येक विषयाला गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करा. तुम्हाला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक विजन ठेवून या संपूर्ण देशामध्ये चालले आहेत. 2047 मध्ये त्यांना हा देश विकसित भारत म्हणून आपल्याला जगासमोर आणायचा आहे. त्याचप्रमाणे देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांना महाराष्ट्र सुद्धा विकसित महाराष्ट्र म्हणून हा पुढे आणायचा आहे. तुम्ही कोल्हापूरवासियो, तुम्हाला सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने विचार करायला हवा. कोल्हापूर सुद्धा विकसित करायचं जर असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही, हे आपण मतदारांपर्यंत पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. भूलथापा काही मंडळी जे आहेत, विरोधक जे आहेत, वर्षानुवर्ष भावनिक आव्हानं करतात. या भावनिक आव्हानांना बळी पडू नका, हे आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आपण लक्षात घ्या, ही सर्व मंडळी विकास करणार म्हणून सांगतात, परंतु विकास ते कसा करू शकतात? त्यांच्याकडे सत्ता नाही, त्यांच्याकडे कोणतंही विजन नाही. आणि ही मंडळी जर विकास कसे करतील, हा सर्वात मोठा असणारा त्यांचा खोटेपणा आहे. या खोटेपणाला बळी पडू नका, हे आपल्याला प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. 24/7 आपल्याला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, हे स्वप्न आहे. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना साकार करायचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हर घर जल या माध्यमातून त्यांना असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. इथली असणारी माता भगिनी, तिचा असणारा हा त्रास जो आहे तो दूर करायला हवा. हे जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना युतीशिवाय पर्याय नाही, हे आपण लक्षात घ्या. 24 तास आपल्याला वीज व्यवस्था असली पाहिजे. पूर्वीचा महाविकास आघाडीचा काळ आठवा. 6 तास लोड शेडिंग हे आम्ही सर्वांनी भोगलंय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज 24/7 वीज ही आपल्याला मिळते. याहूनही वेगळं म्हणजे काय तर आपण लक्षात घ्या, 20 वर्षांमध्ये विजेचा दर हा तुम्ही पाहिला असेल, कायमस्वरूपी वाढताना तुम्हाला दिसत होता. परंतु महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही पाहतात, अपारंपरिक ऊर्जेला दिले गेलेलं महत्त्व आणि केले गेलेल्या कामांमुळे आज विजेचा दर हा कमी व्हायला लागलाय. त्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये एक समाधान आहे, हेही आपण लोकांना सांगितलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मनुष्याच्या जीवनामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण या सर्व गोष्टीचे साक्षीदार आहोत. करोनाचा काळ हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आठवला पाहिजे. या करोनाच्या काळामध्ये सुद्धा जी आपल्या सर्वांना त्यावेळेची महामारी आणि त्या महामारीमध्ये जी लस देण्यात आली, ही लस तयार करण्याचं काम आणि ती पूर्ण देशभरामध्ये मोफत देण्याचं काम जर कोणी केलं असेल
तर ते केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जे श्वास घेतोय तो त्यामुळे घेतोय हे लोकांपर्यंत आपण सांगितलं पाहिजे. आपण विसरतो, आपल्याला असं वाटतं की होय होय हे केलंय, वस्तुस्थिती खरी आहे, परंतु या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की ज्या जीवनामध्ये घडून जरी गेल्या असतील तरी त्यांनी त्या जीवनामध्ये ज्या वेळेला केल्या त्यामुळे आपलं जीवन हे सुखकर झालं हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, महायुतीचं सरकार, केंद्र आणि राज्यातलं सरकार, एक विचाराचं सरकार आणणं ही तुमची आणि आमची सर्वांची अत्यंत महत्त्वाची अशी गरज आहे. हे आपण पुढच्या पिढीपर्यंत सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज आपण सर्वांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिला साकडं घातलं आहे की पूर्णच्या पूर्ण 29 महानगरपालिकेमध्ये महापौर हा महायुतीचाच झाला पाहिजे आणि कोल्हापूरमध्ये तर महायुतीचाच महापौर हा बसला पाहिजे. यासाठी आम्हाला शुभाशीर्वाद दे आणि देवीने सुद्धा आमचं साकडं नक्की ऐकेल, कारण या भ्रष्टाचारी व्यक्तींना किंवा या सगळ्यांना कुठेही देवी थारा देणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.